Next is partial and total internal reflection. When light enters a rare medium from a denser medium, it gets partially reflected. That is, part of the light gets reflected and come back into the denser medium as per law of reflection. This is called. Partial reflection. आतापर्यंत मी तुम्हाला जे लाईटचे नियम सांगितले की लाईट एका ट्रान्सपरंट मीडियममधून अनादर ट्रान्सपरंट मीडियममध्ये एंटर करत असेल त्याला काय म्हणायचं, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. परंतु प्रश्न असा आहे की जो एंटरिंग लाईट आहे हा एका ट्रान्सपरंट मीडियममधून दुसऱ्या ट्रान्सपरंट मीडियमला जेव्हा जातो तर त्या दोघांची जी बाउंड्री असते ना त्याला आपण म्हणतो इंटरफेस. काय म्हणतो? मग इंटरफेसमधून रिफ्रॅक्शन 100% होतं का काही प्रमाणात रिफ्लेक्शनसुद्धा होतं? तर आन्सर आहे की काही प्रमाणात रिफ्लेक्शनसुद्धा त्याच मीडियममध्ये होतं की ज्या मीडियममधून लाईटनं काय केलेलं आहे, एंटर केलेलं आहे. सो लाईट जेव्हाही, आता याची एक कंडिशन आहे, डेन्सर टू रेअर का रेअर टू डेन्सर, इथं स्पष्ट दिलं आहे की जेव्हा लाईट हा कुठे एंटर करेल, एंटर्स अ रेअर मीडियम फ्रॉम डेन्सर, म्हणजे डेन्सरमधून रेअरमध्ये. जसं की आता इथं मीडियम 1 आणि मीडियम 2. आता मीडियम 1ला आपण एअर कन्सिडर करू, मीडियम 2ला वॉटर कन्सिडर करू. आता मीडियम 1 कोणता मीडियम आहे, रेअर मीडियम, आणि मीडियम 2 कोणता आहे, डेन्सर मीडियम. आता डेन्सर मीडियम 2मधून मीडियम 1मध्ये हा इफेक्ट आपल्याला दिसून येईल. कोणता? टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. कारण मीडियम 2 आपल्यासाठी कोणता आहे, डेन्सर मीडियम, आणि मीडियम 1 कसं आहे, रेअर मीडियम. म्हणून डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये लाईट जो आहे हा पार्शियली काय होतो, रिफ्लेक्ट होतो. म्हणजे जसं की आता ही बाउंड्री आहे, ओके. आता या बाउंड्रीला मी काय नाव वापरलं इथं, इंटरफेस. कोणता शब्द वापरला, किंवा त्याला दुसरा शब्द काय सांगितला मी, बाउंड्री, ओके. तर बाउंड्री आणि किंवा इंटरफेस या पॉईंटला काय होतं की जेव्हा लाईट्स जे आहे, आता लक्षात घ्या इथे एक लाईट सोर्स दिलेला आहे तुम्हाला. हा लाईटचा काय आहे, सोर्स आहे, ओके. आता लाईटचा सोर्स आहे म्हणजे लाईटपासून कितीतरी जे आहे रेस हे काय होतात, ॲट ए टाईम इमिट होतात. जसं आपण सनलाईट दाखवतो किती रेस सर्व दिशेनं चाललेत असं दाखवत असतो. तिथं आपण काय केलं, मोजके किती रेस घेतले, या ठिकाणी फक्त 5 रेस घेतले, बरोबर आहे का. आता पुन्हा समजूनच घेऊ आपण, आता नंतर त्याच्यावर डिस्कस करू. आता ॲज पर लॉज ऑफ रिफ्लेक्शन, जर रे नॉर्मलच्या दिशेनं असेल तर एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना त्याचं काय होत नाही, रिफ्रॅक्शन होत नाही. म्हणजे ॲक्च्युअल ती पाथ बदलत नाही, रिफ्रॅक्शन तर व्हायलाच नाही, एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्येच चाललं, ते फक्त पाथ बदलत नाही म्हणून आपण म्हणतो ते होत नाही. परंतु ती कशी ट्रॅव्हल करायली, स्ट्रेट लाईनला ट्रॅव्हल करते. आणि दॅट्स वाय अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती असतो, त्याचा 0 असतं. ही काय आहे, स्पेशल केस आहे, ओके. तर तशी ही जी रे 1 आहे तिला आपण कन्सिडर करू. त्यानंतर ही जी रे 2 आहे, रे 2 जर पाहिलं आपण तर डेन्सरमधून रेअरमध्ये जाताना काय झालं या ठिकाणी की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ग्रेटर आलं, बरोबर ना. म्हणजे सेकंड केस, आता पहिल्या केसमध्ये काय पाहिलं आपण की अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हे दोन्ही किती आले, 0 आले. सेकंड केसमध्ये जर पाहिलं तर अँगल ऑफ 0 म्हणायचं तुम्हाला, 0 डिग्री. आता सेकंड केसमध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ग्रेटर आहे, सो वी कॅन राईट अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि प्रत्येक केसमध्ये असणार, कारण आपण जे आहे मीडियम 2 हा कोणता मीडियम आहे, डेन्सर मीडियम, आणि मीडियम 1 हा कोणता आहे, रेअर मीडियम आहे, ओके. आता सेकंड केसमध्ये पाहिलं आपण ही सेकंड रे जी होती त्याच्यामध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शन कसं आला, ग्रेटर आलं. थर्डमध्ये जर पाहिलं आपण तर तिथं काय झालं की आता हा जो लाईट सोर्स आहे याची थोडी डायरेक्शन वेगळी होती, बरोबर आहे का. यानंसुद्धा स्ट्रेट ट्रॅव्हल करायला पाहिजे होतं. याही केसमध्ये काय झालं की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हे जे आहे हे अँगल ऑफ, इथं 1 घेऊ आपण, ओके. सपोज आपल्याला अँगल लिहायची गरजच नाही तर मी डायरेक्ट इथं काय करू, R1 इज ग्रेटर दॅन I1, ओके. आता हे सर्व जे चालू आहे ना हे कुठपर्यंत चालू आहे माहिती आहे का, की जोपर्यंत अँगल ऑफ इन्सिडन्स हा 40 डिग्रीपेक्षा
लेस होता. अँगल ऑफ इन्सिडन्स हा जो आहे ना हा 45 डिग्रीपेक्षा जेव्हा कमी होता तेव्हा इथं चांगल्या पद्धतीनं काय झालेलं आहे, रिफ्रॅक्शन झालेलं आहे. परंतु अँगल जो आहे हा किंवा आपल्याला 45 म्हणता येत नाही, लक्षात घ्या. तर ॲक्च्युअल अँगल ऑफ इन्सिडन्सवर डिपेंड नाही ते, सॉरी थोडं कन्सेप्ट चुकली माझी. तर ज्या आता हे तर आपल्याला क्लिअरली माहिती आहे की अँगल ऑफ इन्सिडन्सपेक्षा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा प्रत्येक केसमध्ये कसणार, ग्रेटर असणार, बरोबर आहे का, एक्सेप्ट ही जी आहे नॉर्मलच्या दिशेने ते सोडून. आता या केसला काय झालं की ज्या पोझिशनला असं झालं की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा किती येईल, 90 डिग्री येईल, तर तो अँगल ऑफ इन्सिडन्स जो असतो ना त्याला एक स्पेशल नाव आहे आणि ते नाव काय आहे, क्रिटिकल अँगल. कोणता आहे, मग क्रिटिकल अँगल हा अशा पद्धतीचा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे ज्याला आपण IC ने डिनोट करतो, क्रिटिकल इन्सिडन्स अँगल म्हणू आपण त्याला. तर हा क्रिटिकल अँगल असा आहे की ज्या अँगलला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आपल्या कसा पाहिजे, 90 डिग्री, म्हणजे जी रिफ्रॅक्टेड रे आहे ही कोणत्या कुठं पाहिजे, बाउंड्री किंवा इंटरफेसवर असेल तर डेफिनेटली त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला काय म्हणायचं, क्रिटिकल अँगल. काय क्रिटिकल अँगल काय आहे, क्रिटिकल अँगलला डिफाईन कसं करणार की ज्या अँगल ऑफ इन्सिडन्सचा लाईट रेकडून मिडियम डेन्सर मिडियममधून रेअर मिडियममध्ये जाताना अँगल ऑफ रिफ्रॅक्शन ज्या अँगल ऑफ इन्सिडन्सला किती येतो, 90 डिग्री येतो, त्याच अँगल ऑफ इन्सिडन्सला आपण कोणता अँगल म्हणतो, क्रिटिकल अँगल. आता क्रिटिकल अँगलच्या पेक्षा जर आता अँगल ऑफ इन्सिडन्स ग्रेटर झाला अशा वेळेस काय होईल, रिफ्रॅक्शन न होता त्या ठिकाणी काय होईल, रिफ्लेक्शन व्हायला. आणि हे रिफ्लेक्शन कुठं होणार, स्वतः मीडियम 2मध्ये होणार. जसं की आता ही जी दुसऱ्या आणि तिसऱ्या केसमध्ये आपण पाहिलं की नॉर्मल काय झाले, आपले नियम लागू पडले. चौथी जी आहे ती स्पेशल केस होती की ज्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती आला, 90 डिग्री, आणि ज्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्री आला त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला काय म्हणलो आपण, क्रिटिकल अँगल. आता क्रिटिकलच्या अँगलपेक्षा जर ग्रेटर असेल अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे स्पेशल केस किती एरियासाठी येईल, 5व्या एरियासाठी येईल. आता ह्या 5व्या एरियाला येत असताना काय झालं की ही जी आहे 5वी एरिया, तर इथं काय झालं बरं की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे ना हा 90 डिग्रीपेक्षा कसा आला, जास्त आला. वाटल्यास मी इथं लिहितो की अँगल ऑफ रिफ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे ना, कारण इथंच 90 झाला होता, इथं तो 90पेक्षा कसा आला, ग्रेटर आला. मग अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे याचा अर्थ अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगलपेक्षा कसा झाला, जास्त. म्हणून सर्व जे ही जी रे आहे ही पूर्णपणे हिचं थोडंसुद्धा रिफ्रॅक्शन झालं का, नाही, ही टोटली कुठं आली, मीडियम 2मधलीच होती आणि तिचं रिफ्रॅक्शन 0% झालं. 100% काय झालं तिचं रिफ्लेक्शन त्याच मीडियममध्ये झालं. म्हणजे अजूनही ती कुठे आहे, इंटरनल, म्हणजे एकाच मीडियममध्ये आहे. दॅट्स वाय अशा प्रकारच्या रिफ्लेक्शनला काय म्हणायचं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. मग टोटल इंटरनल रिफ्लेक्शनसाठी कंडिशन काय आहे, पहिला मीडियम डेन्सर, दुसरा रेअर असावा, दुसरे अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगलपेक्षा ग्रेटर असावा, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा 90 डिग्रीपेक्षा जास्त असावा, बरोबर. आता हे झालं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, जे की मी पुढची कन्सेप्ट तुम्हाला शिकवली. आता राहिला प्रश्न पार्शियल रिफ्लेक्शनचा. आता केस 1 सोडून द्या, केस 2 आणि केस 3बद्दल बोलू आपण. केस 2 आणि केस 3मध्ये जर पाहिलं आपण तर मॅक्झिमम प्रमाणात काय झालेलं आहे, रिफ्रॅक्शन झालेलं आहे. मॅक्स प्रमाणात काय झालेलं आहे, रिफ्रॅक्शन झालेलं आहे की एका ट्रान्सपरंट मिडियममधून ती दुसऱ्या मिडियममध्ये ट्रान्सफर झालेली आहे. परंतु काही भाग म्हणजे जे मिनिमम भाग होता त्या लाईट रेचा त्याचं थोड्या प्रमाणात का होईना काय झालेलं आहे, रिफ्लेक्शन झालेलं आहे. म्हणजे क्रिटिकल अँगलच्या अगोदर जर पाहिलं आपण, कशाच्या, क्रिटिकल अँगलच्या अगोदर जी सेकंड रे आणि थर्ड रे आहे या दोन्हीमध्ये मॅक्झिमम रिफ्रॅक्शन आणि मिनिमम रिफ्लेक्शन दिसलं. रिफ्लेक्शन हे लॉ ऑफ रिफ्लेक्शनचा एक नियम आहे की लॉ ऑफ रिफ्लेक्शन हे एक आणि एकाच मिडियममध्ये होतं, मिडियम बदलत नाही लॉ ऑफ रिफ्लेक्शनमध्ये. म्हणून त्याच मिडियममध्ये काही प्रमाणात जे आहे ते रिफ्लेक्शन घडलं. आता हे रिफ्रॅक्शनच्या तुलनेत अगदी कसं होतं, कमी.
कमी प्रमाणात असल्यामुळं त्याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे पार्शियल. कोणता आहे? पार्शियल. सो दॅट इज द पार्शियल रिफ्लेक्शन. आता ओव्हरऑल याच्यामध्ये 4 केसेस पाहिल्या आपण. पहिली केस, लाईट रे जर कशा दिशेनं असतील, नॉर्मलच्या दिशेनं, तर तिचं इन्सिडन्स आणि रिफ्लेक्शन अँगल हे दोन्ही काय असतात? 0 डिग्री. त्यामुळे याच्यामध्ये रिफ्लेक्शन नसतं, 100% काय? रिफ्रॅक्शन. परंतु लाईटनं काय केलं? पाथ बदलला का? नाही. सेकंड आणि थर्ड केस याच्यामध्ये जर पाहिलं तर अँगल ऑफ इन्सिडन्स हा 0पेक्षा जास्त आणि क्रिटिकल अँगलपेक्षा कसा होता? कमी होता. ह्या केसेसमध्ये आपल्याला मॅक्झिमम रिफ्रॅक्शन दिसलं आणि जो स्पेशल फेनॉमेना आपण स्टडी केला तो होता पार्शियल रिफ्लेक्शन. आणि थर्ड केसमध्ये असं आपण पाहिलं की एक असा अँगल ऑफ इन्सिडन्स भेटला आपल्याला की ज्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा बाउंड्री किंवा इंटरफेसवर होता. अशा वेळेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन किती आला? 90 डिग्री. त्या अँगल ऑफ इन्सिडन्सला म्हणलो आपण क्रिटिकल अँगल. आणि क्रिटिकल अँगलपेक्षाही जर अँगल ऑफ इन्सिडन्स हा ग्रेटर असेल तर जे रिफ्रॅक्शन आहे ते अजिबात होत नाही. जी रे आहे ती कोणती असते? रिफ्लेक्टेड. अर्थातच क्रिटिकल अँगलनंतर जेवढ्या काही रेज असतील है ना, त्याच्यापेक्षा जास्त अँगल ऑफ इन्सिडन्स असणाऱ्या त्याच मीडियममध्ये रिटर्न यायला. सो याला म्हणायचं टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. तर पहा, डेन्सरमधून रेअर मीडियममध्ये जेव्हा लाईट एंटर करते तर पार्शियली काय होती? ती रिफ्लेक्ट होते. याचा अर्थ लाईटचा काही पार्ट जो आहे हा त्याच मीडियममध्ये काय होतो? रिफ्लेक्ट होतो. आणि अर्थातच तो कशामध्ये आला? डेन्सर मीडियममध्ये येतो. आणि हा सुद्धा कोणता नियम आहे? लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आता हे लॉज ऑफ रिफ्लेक्शनचा नियम आहे जे कुठे लागू झाला? आपला केस 2 आणि केस 3मध्ये. त्याला म्हणायचं पार्शियल रिफ्लेक्शन. The rest of the light gets refracted and goes into the rare medium. आणि जे रिमेनिंग अर्थातच मॅक्झिमम पोर्शन होता लाईटचा तो दुसऱ्या मीडियम अर्थातच मीडियम 1मध्ये तो काय झाला? एंटर झाला. अर्थातच त्याचं काय झालं? रिफ्रॅक्शन. आणि तो कुठे गेला आता? रेअर मीडियममध्ये. As light is going from denser to rare medium, it bends away from the normal. That is, the angle of incidence I is smaller than the angle of refraction R. आणि लाईट जो आहे हा कुठे एंटर करत आहे? डेन्सरमधून रेअर मीडियममध्ये. आणि अकॉर्डिंग टू क्रायटेरिया तो नॉर्मलच्या दिशेने काय होणार? बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल, म्हणजे नॉर्मलपासून दूर जाणार. अर्थातच अँगल ऑफ इन्सिडन्स हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शनपेक्षा कसा असणार? स्मॉलर असणार. This is shown on the left side of the figure 6.9. ओके. If we increase I, R will also increase according to the Snell's law as the refractive index is a constant. आता कोणत्याही मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कॉन्स्टंट असल्यामुळं इथं काय ॲप्लिकेबल आहे? स्नेल्स लॉ. आणि म्हणून अप टू क्रिटिकल अँगल, काय म्हणून मी शब्द? अप टू क्रिटिकल अँगल एक नियम कंटिन्युअसली राहील की जसं अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज होत जाईल त्याच पोर्शनमध्ये अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा कसा होत जाईल? ग्रेटर होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. ओके. For a particular value of I, the value of R becomes equal to 90 degree. आणि पुढे अँगल ऑफ इन्सिडन्सची अशी एक व्हॅल्यू येईल की ज्यावेळेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा किती डिग्रीचा असेल? 90 डिग्रीचा. हे आपल्या किती नंबरचे रेसाठी आले? 4 नंबरचे. This value of I is called the critical angle. आणि या अँगल ऑफ इन्सिडन्सच्या त्या व्हॅल्यूला आपण म्हणतो क्रिटिकल अँगल. For angles of incidence larger than the critical angle, the angle of refraction is larger than 90 degree. आणि कितव्या केससाठी म्हणू आपण? 5 नंबरच्या केससाठी जर पाहिलं आपण तर अँगल ऑफ इन्सिडन्स हा क्रिटिकल अँगलपेक्षा कसा होता? लार्जर. तर अशा वेळेस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जे आहे हा किती झाला या ठिकाणी? 90 डिग्री. Such rays return to the denser medium as shown towards the right in the figure 9.6.9. आता हे जे रे होत्या ज्यांचा अँगल ऑफ इन्सिडन्स क्रिटिकल अँगलपेक्षा ग्रेटर आहे म्हणून त्यांचा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्रीपेक्षा कसा आला? जास्त. म्हणजे ते रिटर्न कोणत्या मीडियममध्ये आले? डेन्सर मीडियममध्ये. ओके. Thus, all the light gets reflected back into the denser medium. This is called total internal reflection. आणि म्हणून जे ऑल द लाईट होता, पूर्ण जे लाईट
है ना. तर हा कुठे रिफ्लेक्ट झाला, डेन्सर मीडियमचे रिफ्लेक्ट झाला आणि या फेनॉमेनाला काय म्हणायचं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. We can determine the value of the critical angle as follows. आता क्रिटिकल अँगलची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आपल्याला. ओके. आता इथं समजून घेऊ आपण. पहा, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, सेकंड मीडिया विथ रिस्पेक्ट टू फर्स्ट, फॉर्म्युला काय आहे, साइन आय अपॉन साइन आर. आता हे आपल्याला काय करायचं आहे, अँगल ऑफ इन्सिडेंटची व्हॅल्यू फाइंड करायची, पण आपल्याकडे अँगल ऑफ रिफ्लेक्शन प्रेझेंट आहे. क्रिटिकल अँगलसाठी तो किती असतो, 90 डिग्री. म्हणजे इथं साइन आयला कोण रिप्लेस करेल, साइन आय सी, बरोबर ना. आणि साइन आरला कोण रिप्लेस करेल, साइन 90. साइन 90ची व्हॅल्यू किती असते, 1, बरोबर. दॅट्स वाय ती व्हॅल्यू जर डिनोमिनेटरमध्ये टाकली आपण, आहे की नाही. वाटलंच एक फॉर्म्युला इथं वाढवू आपण, n21 इज इक्वल टू साइन आय सी लिहा ना, आणि साइन 90, बरोबर. मग आय सीला आपण इथं वाटलंच आय सीज लिहू. साइन 90ची व्हॅल्यू किती असते, 1. सो साइन आय सी डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू किती लिहितं, साइन आय सी. म्हणजे याचा अर्थ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा फक्त आणि फक्त कशासाठी आपली आहे, साइन आयसाठी आहे. आता मला सांगा वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे, वॉटरचा म्हणतो मी, चार्ट पाहून सांगा. 1.002 एअरचा आहे, 1. वॉटरचा रे 1.33. आता पहा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लिहू तुम्ही 1.33 इज इक्वल टू काय असणार या ठिकाणी, साइन आय सी. आणि आय सी जर काढायचं असेल आपल्याला तर साइन इनवर्स काय घ्यावं लागतं, 1.33. 1.33 म्हणजे किती असतं, ते जवळपास 4/3 असतं माझ्या हिशोबाने, बरोबर आहे का. आता 4/3 आपली ट्रॅग्नोमेट्रीमध्ये आहे का, नाही. दॅट्स वाय इथं आपण काय करायचं की त्याची व्हॅल्यू ही कन्सिडर, म्हणजे लक्षात आलं का. आता ठीक आहे, इथं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मॅच होत नव्हतं म्हणून ठीक आहे, पण इथं साइन इनवर्स समजा एखादी व्हॅल्यू सांगा मला, साइन 45ची व्हॅल्यू किती आहे, 1/√2. मग इथं जर 1/√2 असं वगैरे काय आलं असतं समजा साईनची व्हॅल्यू, तर निश्चित त्याचं क्रिटिकल अँगल काय केलं असतं आपण, फाईंड केला असतं, बरोबर. म्हणजे असं हा फिनॉमेनॉन. देन Rainbow is a beautiful natural phenomena. आता रेनबो जे आहे हे आफ्टर रेनफॉल आपण बघत असतो, आहे की नाही. तर एक ब्युटिफुल असा नॅचरल फेनॉमेना आहे. It is the combined effect of a number of natural processes. आता रेनबो खूप सिम्पली दिसायला आपल्याला, की त्यामध्ये लाईटचं काय झालं आहे, डिस्पर्शन झालेलं आहे. परंतु तिथं रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आणि डिस्पर्शन यापैकी काय काय घडलेलं आहे. तर बऱ्याच अशा इफेक्टचा तो काय एकत्रित रिझल्ट आहे, हे की नाही. सो इट इज अ कंबाईंड इफेक्ट ऑफ अ नंबर ऑफ नॅचरल प्रोसेस. म्हणजे त्याच्यात एक प्रोसेस आहे का, नाही, त्याच्यात नंबर ऑफ म्हणजे बऱ्याच नॅचरल प्रोसेस आहेत. शोधूया आपण काय काय होतं. It is the combined effect of dispersion, refraction and total internal reflection of light. स्प्लिटिंग ऑफ लाईट आहे, त्याच्यामुळं काय घडलं, डिस्पर्शन. एअरमधून वॉटर ड्रॉपलेट आणि वॉटर ड्रॉपलेटमधून एअरमध्ये लाईट रेज गेले, त्याच्यामुळे इथं काय घडलं आहे, रिफ्रॅक्शन. त्यानंतर पाण्याच्या 2 बिंदूच्या आतमध्ये काय झालेलं आहे, पाण्याच्या 2 बिंदूच्या आतून बाहेर येताना म्हणजे डेन्सरमधून रेअरमध्ये येताना अँगल ऑफ रिफ्रॅक्शन 90 डिग्रीपेक्षा जास्त असेल, तिथं कोणता फेनॉमेना घडणार आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन घडणार आहे. क्रिटिकल अँगलपेक्षा जास्त असेल तर, म्हणजे लक्षात आलं, डिस्पर्शन पण आहे, रिफ्रॅक्शन पण आहे आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पण आहे. It can be seen mainly after a rainfall. आणि शक्यतो आपल्याला रेनफॉल नंतर पाहायला मिळतं. When light rays from the sun enter these droplets, स्मॉल ड्रॉपलेट्स. small droplets of water act as small prism. आता आपण या अगोदर न्यूटन्स प्रिझम पाहिला होता, आहे की नाही. प्रिझमचा इफेक्ट पाहिला ना याच्या अगोदर लास्ट ॲक्टिव्हिटीमध्ये. तर डिस्पर्शन ऑफ लाईट्स, तर हे सुद्धा न्यूटनचंच फेनॉमेना आहे, म्हणजे शोधलेलं. ठीक आहे, पुढे आपण पाहू. आता इथं काय व्हायलं की जे पाण्याचे छोटे छोटे कण आहेत,
ज्याला आपण ड्रॉपलेट्स म्हणतो वॉटरचे, ते स्वतः काय करायले, डिस्पर्शन करायले. डिस्पर्शन करायले म्हणजे ते काय म्हणून बिहेव करायले, प्रिझमचा रोल काय करायले ते परफॉर्म करायले. When light rays from the sun enter these droplets, it gets refracted and dispersed. आता लाईट रेस हे सनपासून कुठपर्यंत गेले, टायनी ड्रॉपलेट्सपर्यंत गेले आणि त्याच्यामध्ये जर एंटर करत असतील तर अशा वेळेस सर्वात अगोदर काय घडतं, त्यांचं रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन झाल्याबरोबर 7 कॉम्पोनंट कलरमध्ये त्यांची स्प्लिटिंग होते, ते आयसोलेट होतात, सेपरेट होतात, ज्याला म्हणतो आपण डिस्पर्शन. Then there is an internal reflection as shown in the figure, and after that once again the light gets refracted while coming out of the droplet. आणि त्यानंतर तिथं घडेल इंटरनल रिफ्लेक्शन. आता हे इंटरनल रिफ्लेक्शन का शब्द वापरला, कारण काही प्रमाणात पार्शियल रिफ्लेक्शन होईल आणि काही प्रमाणात टोटल इंटरनल रिफ्लेक्शन पण दिसून येईल आपल्याला. आणि पुन्हा एकदा लाईट जो आहे हा बाउंड्रीमधून एका अनदर मीडियममध्ये एंटर करेल, म्हणजे तो एअरमध्ये पुन्हा येईल, म्हणजे पुन्हा एकदा त्याचं काय घडलं, रिफ्रॅक्शन. बरोबर आहे का. आणि ते ड्रॉपलेटमधून काय आले, बाहेर. म्हणजे इथं फेनॉमेना 3 आहेत, परंतु इफेक्ट किती आहेत, 4 आहेत. फेनॉमेना किती आहेत, 3. कोणते कोणते, डिस्पर्शन, रिफ्रॅक्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. पण घडलं किती वेळेस घडलं, 4 वेळेस. अगोदर काय घडलं, म्हणजे 3 क्रिया 4 वेळेस घडल्या, म्हणजे एक क्रिया रिपीट झाली ना, कोणती, रिफ्रॅक्शनची. पहा अगोदर काय होईल की जे लाईट रेज आहेत त्यांनी ड्रॉपलेटमध्ये एंट्री केलं, म्हणजे पहिला इन्सिडेंट काय घडला, रिफ्रॅक्शन. त्यानंतर लगेच त्यांचं 7 कॉम्पोनंट कलरमध्ये रूपांतर झालं, डिस्पर्शन. त्यानंतर जो आता आपण फेनॉमेना पाहिला, डेन्सरमधून रेअरमध्ये त्यांना काय घडलं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. आणि त्यानंतर त्याच पॉईंटला काही रेज जे आहेत ते ड्रॉपलेटच्या बाहेर पण येतात आणि तिथं काय घडलं, रिफ्रॅक्शन. आणि दॅट्स वाय ते आता आपण फिगरून समजून घेऊ. आता पहा, हे लाईट रेज आहे, जरी तुम्हाला येलो रंगात दाखवत असेल परंतु बॅकग्राऊंड व्हाईट असल्यामुळे दाखवलं नाही. तर लाईट रेज जनरली कोणत्या रंगाचा असतो, व्हाईट. त्यानंतर हे झाला इंटरफेस. इंटरफेसमधून लाईट हे मीडियम 1मधून मीडियम 2मध्ये एंटर करत आहे. दॅट्स वाय तर पहिला जो इफेक्ट घडला तो कोणता घडला, रिफ्रॅक्शन. ओके, हा झाला पहिला इफेक्ट. क्लिअर. त्यानंतर आता इथं तुम्हाला 2 रंग दिसते, पण ॲक्च्युअली इथं रंग किती असतील, 7 कलर्स आहेत. बरोबर आहे का. परंतु तुम्हाला सपोज आपण याला रेड आणि याला काय कन्सिडर करू, व्हायलेट कन्सिडर करू. आणि आपल्याला माहीत आहे की प्रत्येकाचं जी बेंडिंग अँगल आहे हा कसा आहे, डिफरंट असतो. आणि प्रत्येक रंगाचं अदर दॅन व्हॅक्यूम जी स्पीड असते तीसुद्धा कशी असते, डिफरंट असते. बरोबर. मग आता इथं काय झालं, सेकंड केसमध्ये जे आहे हे कोणता इफेक्ट घडला, डिस्पर्शन. डिस्पर्शन म्हणजे 7 कॉम्पोनंट्स कलरमध्ये त्याची काय झाली, स्प्लिटिंग झाली. त्यानंतर आता हे जे लाईट रेज आहेत हे जे आरपार गेले त्यांना आपण सोडून देऊ, है ना. पण ज्यांचा अँगल क्रिटिकल अँगलपेक्षा अँगल ऑफ इन्सिडन्स जास्त होता तर ते सेम मीडियममध्ये काय झाले, रिफ्लेक्ट झाले. म्हणजे याचा अर्थ इथं जे रिफ्लेक्शन घडलं हे कोणतं आहे, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. बरोबर. आणि काही जणांचं तर हा पण असेल कोणता, पार्शियल रिफ्लेक्शन. परंतु तो आपण तितका विचारात गेलो का, नाही. तर जास्त जो इफेक्ट आपण विचारात घेतला, पहिला होता रिफ्रॅक्शन, दुसरा होता डिस्पर्शन, तिसरा आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन. रिफ्लेक्शनमुळे काय झालं की सेम मीडियममध्ये ते काय झाले, रिफ्लेक्ट झाले. रिफ्लेक्ट झाल्यानंतर इथं काय व्हायलं की डेन्सर मीडियममधून रेअर मीडियममध्ये ते काय करायले, एंटर करायले. बरोबर आहे का. आता डेन्सरमधून रेअरमध्ये जात असताना त्यांनी ॲक्च्युअल अशा पाथनं यायला पाहिजे होतं. बरोबर आहे का. परंतु डेन्सरमधून रेअरमध्ये जाताना काय होतं, नॉर्मलपासून अवे जातात. म्हणून हे जे 2 रंग आहेत हे नॉर्मलपासून काय गेले, अवे गेले. परंतु ते एका ट्रान्सपरंट मीडियममधून अनदर ट्रान्सपरंट मीडियममध्ये गेले. त्यामुळे तो जो चौथा इफेक्ट घडला तो कोणता घडला, अगेन रिफ्रॅक्शन.
सो इफेक्ट किती आहेत 3. इफेक्ट 3 आहेत पण घडले इन्सिडन्स किती आहेत 4. त्याच्यात रिपीट झालेला कोण आहे रिफ्लेक्शन. तर हा आहे एक इंटरनल रिफ्लेक्शनचा एक फेनॉमेना जो की आपण रेनबो प्रोडक्शनमध्ये डिस्कस केला. ओके. All these three processes together produce the rainbow. आणि या म्हणून ते शब्द वापरला 3 प्रोसेसेस रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन आणि टोटल इंटरनल रिफ्लेक्शन यांच्या सहाय्यानं रेनबोचं काय होतं फॉर्मेशन होतं.